चला नमस्कार, रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. तर आपलं हे चालूच असतं, सकाळचं काम आवरतं की आपल्या कामाला सुरुवात. आता सध्या थोडं शेतातली कामं म्हणजे आवरलेली. आता आपली चवळी भेंडी वगैरे उगीपर्यंत आता शेतात थोडं रिलॅक्स आहे, कारण अजून गव्हाला सुद्धा पाणी देणं चालू आहे आणि आपली चवळी भेंडी सुद्धा काही उगून आलेली नाही. तर मग आपलं आता हे काम चालू असतं. परत आता 2 दिवसांनी मला जळगावला ट्रेनिंगला पण जायचं आहे. तर आपली कामं हे डेली रुटीन चालू असतं, फक्त कामाचा पर्याय आणि कामाची पद्धत वेगवेगळी असते. तर आता पुढे 2 ड्रेस अर्जंट द्यायचे, त्याच्यामुळं मी झटपट सकाळचं काम आवरलं. भक्ती पण आता शाळेत गेली, सासूबाईचं जेवण पण झालं आणि म्हटलं चला सकाळी थोडं उपमा वगैरे खाल्ला होता, त्याच्यामुळे मला काही भूक नाही आहे. आता झाले तर 10:30 वाजले. तोपर्यंत म्हटलं चला ब्लाऊज तयार करून घेऊयात, कारण त्या ताईची होती 6 ब्लाऊज, 6 म्हणले 5 ब्लाऊज झाले, 1 ब्लाऊज अजून बाकी आहेत. तर मग आता त्यांचं 1 ब्लाऊज काढल्याच्यानंतर आपल्याला ते 2 ड्रेस पण रेडी करून द्यायचे. त्याच्यामुळे माझं धस्तीपटचं काम चालूच होतं. पण आपला छोटा स्टँड असल्यामुळं मोबाईल पकडायला कोण नाही आहे आपलं. नाही तर भरपूर ताईंच्या रिक्वेस्ट येत आहे, तुम्ही ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ वगैरे टाकत जा, पण शक्य नाही होत ते, कारण स्टँडची व्यवस्था नाही आहे. नाही तर स्टँडचं हे झाल्याच्यानंतर मी नक्की प्रयत्न करेन, कारण एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने नवीन ताई जर असेल तर नक्की त्या सहज ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण शिकू शकतात, कारण एकदम साधी आणि सोपी पद्धतीने मी हे करते आणि कमी दिवसात आपण ब्लाऊज तयार करू शकतो. तर आता हा तर ब्लाऊज माझा तयार झाला आहे. आता फक्त त्या ताईचा ब्लाऊज राहिला आहे एक शिवायचा. तो ब्लाऊज शिवणं झाल्याच्यानंतर मग काय, तर आता हा ब्लाऊज तयार झाला आहे. तर चला तोपर्यंत बाय.